कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरं ठरणार. शिवसेना पक्ष चिन्हाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं मोठं वक्तव्य. सर्वोच्च न्यायालयात सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल हे बाजू मांडत आहेत. आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. राहुल नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली असल्याचं सिब्बल यांनी म्हटलंय. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर राहुल नार्वेकरांनी देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे. कपिल सिब्बल यांनी केलेले दावे हे बिनबुडाचे असल्याची टीका नार्वेकरांनी केली. ते यवतमाळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कपिल सिब्बल हे त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत. ते म्हणत आहेत त्याच्यातून काही सिद्ध होत नाही असं नार्वेकर यांनी म्हटलंय. मी जी भूमिका घेतली, मी जो निर्णय दिलेला आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे. सुप्रीम कोर्टाने जे निकष दिले त्या निकषाच्या आत राहून त्या आधारावर हा निर्णय दिला असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलंय. त्यात त्यांचे जे वकील असतील त्यांच्या संदर्भात ते युक्तिवाद करतील. याचाच अर्थ असा नाही की ते जे म्हणताय ते सत्य आहे. अध्यक्षांनी काय ठरवलं हे त्यांना कसं समजलं हा पहिला प्रश्न आहे असंही नार्वेकर यांनी म्हटलंय. बिनबुडाचे आरोप करून कोणताही फरक पडत नाही. मी दिलेला निर्णय अत्यंत शाश्वत असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलंय. या निर्णयामध्ये कोणताही बदल होईल असं मला वाटत नाही असंही ते म्हणाले आहेत. कपिल सिब्बल हे आपल्या आशिलासाठी युक्तिवाद करत आहेत. स्वाभाविक आहे, त्यांना जी बाजू मांडायची आहे ते मांडतील. परंतु कपिल सिब्बलांचं मत म्हणजे काय कोर्टाचं मत नाही आहे. मी दिलेला जो निर्णय आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आधारावरती दिलेला निर्णय आहे. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की हा निर्णय शाश्वत आहे, तो टिकून राहील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.